श्रावण सोमवार व्रतकथा। पूर्वी एका गावामध्ये फार मोठा सावकार राहत होता। त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती, पण तो कायम दुःखी असायचा। याचे कारण म्हणजे त्याला कोणतेही अपत्य नव्हते। स्वतःला अपत्य प्राप्त व्हावी यासाठी तो भगवान शंकरांची उपासना करत असायचा। तो प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवास करायचा। दररोज संध्याकाळी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तिला तुपाचा दिवा लावत असायचा। ही त्याची आस्था व श्रद्धा बघून माता पार्वती प्रसन्न झाल्या व त्यांनी भगवान शंकराला सांगितले की हा तुमचा निस्सीम भक्त आहे, तुम्ही त्याला प्रसन्न व्हावे, त्याला दर्शन द्यावे। ते पार्वती माताचे शब्द ऐकून भगवान शंकरांनी म्हटले की त्या सावकाराच्या नशिबामध्ये त्याने मागच्या जन्मात केलेल्या पापामुळे अपत्य होणे शक्य नाही। मात्र देवी पार्वती यांनी हट्ट केला व म्हटले की आपण त्या भक्ताला प्रसन्न व्हावे। माता पार्वतीच्या हट्टापायी भगवान शंकर त्या सावकाराला त्याच्या झोपेमध्ये दर्शन देतात आणि त्याला सांगतात की तुला अपत्याची प्राप्ती होईल, मात्र तो अपत्य फक्त 16 वर्ष जगेल। हे ऐकून सावकार खुश झाला, मात्र त्याला चिंता सतावू लागली की माझा पुत्र फक्त 16 वर्ष जगणार आहे। ही गोष्ट त्यांनी आपल्या पत्नीला देखील सांगितली। ते ऐकून पत्नी देखील चिंतामध्ये पडली, मात्र सावकाराने देवावरचा विश्वास सोडला नाही। तो दररोज संध्याकाळी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जायचा, तुपाचा दिवा लावायचा। काही दिवसानंतर भगवान शंकराने सांगितल्याप्रमाणे सावकाराला अपत्याची प्राप्ती झाली। त्याला मुलगा झाला। त्या मुलाचे नाव अमर असे ठेवण्यात आले। जेव्हा त्याचे वय 11 वर्ष झाले होते तेव्हा सावकाराने त्याला अमरच्या मामापाशी शिक्षा देण्यासाठी काशीला ठेवले। काशीला जाताना त्याने आपल्या मेहुण्याला व मुलाला सांगितले की मी तुम्हाला काही पैसे देत आहे, ते पैसे घ्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही जाताना मुक्काम कराल त्या ठिकाणी असणाऱ्या ब्राह्मणांच्या सोबत यज्ञ करा व त्या ऋषीमुनींना जेवण द्या। अमर व त्याचा मामा ज्यावेळी काशीला जात होता, जाताना त्यांना मध्ये एक राज्य लागते। त्या राज्याचा राजकुमारी चंद्रिकाचा लग्न सोहळा असतो आणि तिचा नवरा असतो तो कान्हा होता। ही बाब राजकुमारीच्या घरी समजू नये यासाठी नवऱ्याच्या बाबाने अमरला विनंती केली की तू राजकुमाराच्या ऐवजी लग्नामध्ये राजकुमारी बरोबर लग्न करावे। अमर त्या गोष्टीला राजी होऊन राजकुमाराच्या ऐवजी लग्नामध्ये बसायला तयार होतो। मात्र ज्यावेळी राजकुमारी राजकुमाराच्या घराकडे जात होती तेव्हा अमर राजकुमारीला जे खरं आहे ते सांगून टाकतो। त्यामुळे राजकुमारी चंद्रिका आणि राजकुमाराचे लग्न मोडते व त्यानंतर अमर व त्याचा मामा काशीला जाऊन पोचतात। ज्यावेळी अमरचे वय 16 वर्ष होते त्यावेळी अमरचा मामा आणि अमर आपल्या घरामध्ये एका यज्ञाचे आयोजन केले। ब्राह्मणांना अन्न व वस्त्र दान केले। त्या दिवशी रात्री यज्ञ करून अमर व त्याचा मामा दोघेही झोपले। सकाळी मात्र अमरचा मृत्यू झाला, त्यामुळे अमरच्या मामाला रडू येत होते। त्याचवेळी त्या ठिकाणाहून माता पार्वती आणि भगवान शंकर जात होते। हा आवाज ऐकून माता पार्वती भगवान शंकराला म्हणतात की आपण त्या व्यक्तीला कष्ट होत आहे त्याचे दुःख कमी करावे। त्यावेळी भगवान शंकर म्हणतात की हा त्याच सावकाराचा मुलगा आहे ज्याला मी 16 वर्ष जगायचे वरदान दिले होते। त्यावेळी माता पार्वती भगवान शंकराला म्हणतात की हे प्राणनाथ, तो सावकार तुमची गेली 16 वर्ष प्रत्येक सोमवारी उपवास धरून तुमची उपासना करत आहे, तुमची सेवा करतो, त्यामुळे तुम्ही कृपा करून त्याचे दुःख कमी करावे। हे ऐकून भगवान शंकरांनी माता पार्वतीची विनंती स्वीकृत केली आणि अमरला जीवनदानाचे वरदान दिले। त्यानंतर अमर आपली शिक्षा घेऊन आपल्या गावी परत येत होता। गावी येताना तो त्या राज्यामध्ये गेला होता ज्या राज्यामध्ये लग्न झाले होते। तिथे जाऊन राजाची भेट घेतो। त्यावेळी राजकुमारी अमरला ओळखते व राजा देखील त्याला ओळखतो आणि राजा राजकुमारीला त्याच्यासोबत आपल्या घरी पाठवून देतो। दुसरीकडे सावकाराला आणि त्याच्या बायकोला माहीत असते की आपला मुलगा 16 वर्षाचा व यामध्ये मृत्यू पावणार आहे, त्यामुळे ते फार दुःखी असतात। त्यावेळी त्यांचा मुलगा अमर राजकुमारी चंद्रिका सोबत त्यांच्या घराकडे येऊन पोहोचतो। अमर व त्याची बायको चंद्रिका जेव्हा घरी येते त्यावेळी हे पाहून सावकार व त्याची बायको खूप प्रसन्न होतात। त्या रात्री भगवान शंकर सावकाराच्या स्वप्नात येऊन सांगतात की तू जे 16 वर्ष माझे व्रत करत होतास त्यावर त्यांना प्रसन्न होऊन मी तुझ्या मुलाला दीर्घायुष्य होण्याचं वरदान दिले आहे। तर अशा पद्धतीने सावकाराच्या आयुष्यामध्ये पुत्रप्राप्तीचा योग नसतानाही त्याने भगवान शंकराची आराधना केली। 16 वर्षे भगवान शंकरासाठी सोमवारी उपवास केला, भगवान शंकराला प्रसन्न केले। तर अशाच पद्धतीने येणारे सर्व मानवजातीला सतत भगवान शंकराची छत्रछाया असू देत याकरिता श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण श्रावण सोमवार धरतो, भगवान शंकराची मनोभावे पूजा करतो। मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।